बी टीमच्या संदर्भातली आणि मग एकमेकांना बी टीम म्हटलं जातं. जो आपल्या आड येतो किंवा ज्याचा आपल्याला तोटा होतो त्याला बी टीम म्हटलं जायचं. मला काँग्रेसला विचारायचं आहे, तुमची भूमिका पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारची होती का? जर इतकी कट टू कट फाईट असेल तर तुमच्या मतांमुळे कुणाचं गणित बिघडेल असं तुम्हाला वाटतं? बघा, याचं उत्तर तर मी देईल, परंतु मला पहिले हे उत्तर दिलं पाहिजे. महिला 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 जे सारखं सुरू आहे, तर मला असं वाटतं त्याच्यावर मी बोललं पाहिजे. बोला बोला. की एक ममता दीदी म्हणजे एका महिलेची शक्ती किंवा तिची ताकद, तिची किती दहशत आहे, तिला किती घाबरलेले आहे. म्हणजे एवढे दिग्गज नेते, देशातले एवढे दिग्गज नेते असताना सुद्धा त्यांना हलवण्यासाठी एवढी ताकद यांना लावावी लागली. जे आरक्षणाचं बिल यांनी ठेवलं होतं ते ह्याच राज्यांसाठी ठेवलं होतं. कारण ज्या ज्या ठिकाणी बघा, भाजपाच्या बाजूने महिला मतदान करत नाही. प्रत्येक राज्यांमध्ये तुम्ही बघितलेलं असेल की मतदान हे यांनी विकत घेतल्यासारखंच आहे. काहीतरी आमिष दाखवलेलं आहे आणि त्यामुळेच महिलांचं मतदान झालेलं आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये आणि इथं जेव्हा निवडणुका आल्या तर यांनी आरक्षणाचं जे बिल ठेवलं, आरक्षणाचं एक्झॅक्टली ते बिल नव्हतंच, ते डिलिमिटेशनचं बिल होतं. हे यांना पण चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण हे ठेवून सुद्धा हे महिलांचं मतदान घेऊ शकणार नाही आणि त्या ठिकाणी तर निश्चितच घेऊ शकणार नाही. राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर काँग्रेसमुळे गणित हे निश्चितच बिघडेल एवढं मात्र यांनी डोक्यात ठेवलं पाहिजे. कुणाचं म्हणजे भाजपचं की ममता बॅनर्जींचं गणित जर बिघडलं बघा, ममता बॅनर्जींचं नाही, आमचं स्वतःचं गणित बघा. हे झिरोवर होते, यांना फार अपेक्षा आहे. आता यांच्या बोलण्यातून मी फार लक्ष देऊन ऐकत होती यांच्या अपेक्षा म्हणजे झिरोवरून इथपर्यंत आलेल्या, तर अपेक्षा निश्चितच आहे की यांच्या वाढलेल्या आहेत. कारण यांचे गणितच ज्या पद्धतीने पोलच्या म्हणजे जे पोल दाखवतात, पोलचे आकडे सुद्धा ठरलेले असतात. यांनी 200 सांगितले तर 200, यांनी 400 सांगितले तर 400, म्हणजे हे तर भविष्य करतात. त्याच्यामुळे कसं आहे, काँग्रेस हे गणित कोणाचं बिघडवेल तर भाजपाचंच बिघडवेल. फक्त वेट अँड वॉचची भूमिका घेतली पाहिजे. पण संध्याजी, तुम्ही जे म्हणताय की भाजपचं गणित बिघडेल, तुमचे नेते राहुल गांधी यांचे जर तुम्ही स्टेटमेंट बघितले तर ते म्हणतायत की ममता बॅनर्जी भाजपसाठी रस्ता उघडतायत आणि त्यांच्या पूर्ण तुम्ही रॅलीज जेवढ्या काही त्यांच्या आतापर्यंत झालेल्या सभा बघितल्या तर त्यांचा अटॅक हा ममता बॅनर्जीवर होता. राहुल गांधी बघा, मी पर्टिक्युलर पश्चिम बंगाल बद्दलच नाही बोलत आहे. मी ओरल बोलते की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या राज्यांमध्ये आता इलेक्शन राहिलेले होते, ह्यांनी ज्या पद्धतीचं बिल ठेवलं ते बिल हे महिलांना फसवण्यासाठी होते, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. नसेल तर तुम्ही मला इथं सांगा की नाही, हे आरक्षणाचं बिल होतं, डिलिमिटेशनचं बिल नव्हतं. यांनी सांगावं म्हणजे कशा पद्धतीने आपण महिलांची मतं घ्यायची, महिलांना फसवून. आणि किती दिवसपर्यंत तुम्ही महिलांना फसवणार महाराष्ट्रामध्ये? आणि तेच सांगतात की गुंडागर्दीचं राजकारण. अहो, तोडफोड करण्याचं तुमच्याच पासून शिकले सगळे. ठीक आहे, मला राज्यांमध्ये तुम्ही थोडंसं आपण मिक्सचर करूया, सगळं मिक्सचर करूया. महाराष्ट्र पण मला घ्यायचा आहे आणि दिल्लीचं सगळं राजकारण पण जाणून घ्यायचं आहे. तौफिकजी, विरोधकांमध्ये एकजूट दिसत नाहीये. हे एक नाही अनेक उदाहरणावरून आपल्याला दिसेल. अगदी महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा उद्या तुम्ही 2 उमेदवार उभे करताय असं कळतंय आम्हाला. आता खरं काय तुम्हाला माहीत असेल ते. तर अशा प्रकारे उद्या जर तुमचे पार्टनर वीक झाले तर देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून जे तुमची ताकद आहे त्या ताकदीला सुद्धा एक प्रकारे खीळ बसू शकते का? म्हणजे विलास, राहुल गांधींना विसर पडलाय की ते ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत होत्या, ज्या पद्धतीने त्यांनी टीका केली आहे. तौफिकजी, आता आपण पश्चिम बंगालचाच विचार केला, आता आपण पश्चिम बंगालचाच विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये आम्ही 284 सीट्सवर काँग्रेस पक्ष स्वतंत्र आपण लढतो. आज या ठिकाणी आपण हे जर बघितलं असेल तर भारत जोडो यात्रा असेल, त्यानंतर आज राहुल गांधींचे विरोधी पक्ष नेते म्हणून जी सभागृहाची कामगिरी असेल, या सगळ्यामुळं आमचं पूर्वी जे पश्चिम बंगालमध्ये केडर कमी होतं ते पश्चिम बंगालमध्ये कुठेतरी आमचं केडर वाढते आणि त्या ठिकाणी 284 सक्षमपणे आपण उमेदवार उभे करून ह्या लढाईमध्ये आमची संघटनेची ताकद वाढवण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाला आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा निश्चित त्या ठिकाणी हक्क आहे, अधिकार आहे. त्यामुळं ही आम्हाला पी टीम म्हणता येणार नाही, पण आम्ही निश्चितपणे लोकांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, आता ताईने सांगितल्याप्रमाणे महिलांचे विषय,
सगळ्यात महत्वाचा मुद्दा मगाशी माने साहेबांनी बोलले त्याप्रमाणे या निवडणुकांमध्ये आपण कुठंच मुद्दा घेऊ शकला नाही. गॅस हा जो मुद्दा होता किंवा महागाईचा जो मुद्दा होता, बंगालमध्ये संपूर्ण देशात कामगार वर्ग जे काम करतात ते कामगार वर्ग या गॅसच्या मुद्द्यामुळे परेशान होऊन आपापल्या गावी निघून गेलेले आहेत बंगालला. आपण बघितलं असेल तर सुवर्ण कामगार असतील तर असे महत्वाचे मुद्दे सुद्धा या निवडणुकीत फॅक्टर ठरणार आहेत. त्यामुळे बी टीम म्हणून काम नाही, स्वतःचा पक्ष सक्षम करण्यासाठी राहुल गांधींच्या इमेजचा निश्चित उपयोग झालेला आहे आणि 284 ठिकाणी आपण पहिल्यांदा सक्षमपणे लढतो स्वतंत्र बंगालमध्ये. ठीक आहे, आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर सुद्धा या सगळ्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 मराठी.